हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा आपण मस्त तडका पावभाजी बघणार आहोत. हे आपण कुकरला बटाटे, फ्लावर आणि वाटाणा उकडून घेतला आहे आणि आता छान मॅशरनी मॅश करून घ्यायचा, मस्त बारीक करून घ्यायचा. आपली तडका पावभाजी सारखीच बनवायची, पण त्याला मस्त तडका द्यायचा. तो कसा द्यायचा तो बघा, खूप छान होते, मस्त होते, करून बघा. छान लालबुंद 4 टोमॅटो घेतले. ह्या भाजीमध्ये ना बघा, सगळ्यात आधी जास्त टोमॅटो, नंतर कांदा, नंतर तुम्ही कुठल्याही भाज्या ज्या घ्याल त्या, गाजर घ्या, काय घ्यायचं आहे तुम्हाला, बीट घ्या. बीट घेताना ना आधी थांबा, तुम्हाला मी या भाज्या सांगते. आपण टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे आणि हा लसूण आणि आलं हे बारीक चिरून घेतलं आहे. शिवाय आपण आलं लसूण घेणार आहोत, पण हे आपण घेतलं. ह्या कोथिंबीरीच्या काड्या पण अगदी बारीक चिरून त्या ह्याच्यामध्ये घेतल्यात ना पावभाजीत, तरी छान कोथिंबीर घेतली आहे आपण. आणि 2 मिरच्या कापून घ्यायचे. असं ह्या आहे पावभाजी मसाला. पावभाजी मसाला आपल्याला जवळजवळ 2 चमचे छान लागणार आहे भरून, टेबलस्पूनच्या, कारण तोच घेणार आहोत आपण. तिखट खूप कमी टाकतो, फक्त पावभाजीला पावभाजीच्या मसाल्याचा स्वाद आला पाहिजे. आणि हे आपण भाज्या सगळ्या मॅश करून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं आपलं साहित्य हे बाजूला करून ठेवूया. आणि भाज्या तुम्ही सगळ्या घ्या. आपण काय करतो, लाल कलर यायला बीट घेतो, पण बीटचा लाल कलर नाही होत, बीटचा कलर थोडा वेगळाच जातो. त्यामुळे पावभाजी शक्यतो नका घेऊ, ज्यांना जमतं आहे त्यांनी घ्या. बाकी आता आपण कढई ठेवली, मस्त तेल आणि बटर असं दोन्ही मिळून घेणार आहोत आपण. थोडं बटर घेतलं, थोडं तेल घेतलं आणि आत्ता थोडंच घेतलं आहे. आपल्याला माहिती आहे ना तडका द्यायचा आहे, तर आपल्याला ठेवायचं आहे. एवढ्यामध्ये आपलं होणार आहे. आता आलं लसूण घातलं. आलं लसूण पावभाजी मसाला याचा मस्त हे पाहिजे. आणि आलं लसूण अगदी जळलं नाही पाहिजे, अगदी नॉर्मल प्रमाणात ते हे झालं पाहिजे पावभाजीला, त्याची काळजी घ्यायची. आणि कांदा घातला, मस्त कांदा परतवा छान. आता पावभाजी मसाला अर्धा घालूया, अर्धा ठेवून द्या. यात अजूनही वाढवला तुम्ही पावभाजी मसाला, जसे जेवढे क्वांटिटी असेल त्याप्रमाणे घ्या. थोडं तिखट घातलं, तिखट आपण कमी घालतो. पावभाजी मसाल्याचा तिखटपणा आणि त्याचा जो स्वाद आहे ना तोच भाजीत आला पाहिजे. हिरवी मिरची कापून घातली. पावभाजी मसाला म्हणालात तरी ती पण स्पायसी पाहिजे. अगदी नॉर्मल असेल तर त्याला टेस्ट येणार नाही. आता कांदा आपला, मसाले सगळे छान फ्राय झाले. टोमॅटो घालायचा. टोमॅटो मस्त नरम होऊन द्यायचा, अगदी मिळवून द्यायचा छान. सगळ्या भाज्या कशा अशा मिळून आणि अशा एक सत्र झाल्या पाहिजेत. मग पावभाजीला मस्त टेस्ट येते. आता याच्यात आपण मीठ घालूया, म्हणजे अजून आपला टोमॅटो असा मस्त पाणी सोडेल. आता छान सगळं मिळून आले. आता शिमला मिरची घालायची, तिलाही छान नरम करायची.
कुठलीही भाजी दाताखाली लागली नाही पाहिजे पावभाजीत. कळलं नाही पाहिजे काय टाकले काय नाही. अगदी सगळ्या भाज्या एक जीव झाल्या पाहिजे. छान झालं मस्तपैकी. मस्त कलर वगैरे छान वाटतोय असं वाटते. आता आपण सगळ्या भाज्या घालूया. त्याही आपण छान मॅश केल्या होत्या. तर ह्या सगळ्या एकदम मिक्स करून घेऊया. आता तुम्ही कुठल्या पद्धतीने करता माहिती नाही, पण मी हे अशी पावभाजी बनवते. तडका पावभाजी नेहमीच बनवते अशी नाही, मग तेलाचं आणि आपल्या बटरचं प्रमाण वाढवून असंच बनवते. कधीतरी तडका पावभाजी बनवते. बाकी मी पावभाजी अशीच बनवते. आणि मी काही असं म्हणजे जास्त जेवणाचं यूट्यूबला बघत नाही, कारण मला माझीच पद्धत आवडते असं होतं. त्यामुळे मला जास्त काही बघता येत नाही यूट्यूबला. आणि आता थोडं सगळं ते आपण भाज्यांचं पाणी बिणी होतं ते घातलं आणि मस्त अशी आता आपल्याला किती पातळ हवी आहे त्या पद्धतीने. पावभाजी थोडीशी अशी जरा पातळच पाहिजे, घट्ट घट्ट नको. आता मॅशरने थोडी अजून मस्त महीन करून टाकूया तिला. आणि आपला राहिलेला पावभाजी मसाला आता पुन्हा टाकला मी. चला आता जवळजवळ आपली पावभाजी झालेली आहे. आता आपण त्याच्या तडक्याची तयारी करूया. थोडंसं मीठ घालूया आपण. बघा टोमॅटो घातला तेव्हा मीठ घातलं होतं, आता पुन्हा घालायचं. आता जे घालायचं ते व्यवस्थित घाला, कारण जवळजवळ आपली पावभाजी झालेली आहे. त्यामुळे व्यवस्थित पावभाजीचा अंदाज घ्या आणि घ्या. आणि आता तडक्याची तयारी. आता ही पळी आहे ती गॅसवरती तापत मी थोडं तेल घेतले आणि आता त्याच्यावरती बटर जास्त घ्यायचं आहे. जरा तेल तापल्यावरती बटर टाकताना सांभाळून, पटकन असं हे होतं तेव्हा तुम्ही जरा जाडसं, तुमच्याकडे फोडणीचं असेल. माझं काय आता आम्ही जेव्हा रूम चेंज केला तेव्हा माझं तडक्याचं कुठे हरवलं. असं भरपूर ह्या पळीभर चांगली एवढी पळी आहे, पळीभर चांगलं बटर आणि तेल असं झालं पाहिजे. तेल कमी बटर जास्त. आणि त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण कापून ठेवलेला ना तो सगळा टाकला आहे त्याच्यामध्ये. तर जरा छान आता मस्त त्या तेलात जरा परतू द्या. नंतर आपण पावभाजीच मसाला घालायचा आहे. आणि आता आपण इथे कलरसाठी आपली काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि ते सगळं छान असं मिक्स करायचं आहे. आणि पुन्हा जर असं कडवायचं आहे मस्त असं. आणि मग आपल्या पावभाजी वरती घालायचं आहे तडका. मस्त असा तडका छान असा पावभाजीला भारी जाते. खाऊन बघा, खूप छान होते. तुम्ही बघा, डाळ झालेली असली साधी आणि आपण डाळीला वरून पुन्हा एकदा फोडणी दिली ना, त्या डाळीची चव बदलते. तसं आहे. कोथिंबीर घातली मस्त. आता एक हलकीशी उकळी येऊ द्या. मस्त सगळी आपली दिलेला तडका सगळ्या पावभाजीला लागू द्या. मस्त गरम गरम पाव करायला घ्या. बघा इकडे तव्यावरती आपले गरम पाव चालू आहेत. आता ही भाजी झाली की मस्त नाश्त्याला बसायचं. कोणाला हवंय नुसतंच बटर घालून, आमच्याकडे मग मस्त चीज वगैरे घालून तडका पावभाजी केली की मग वरून चीज वगैरे घेऊन छान खायचं. मुलं घेतात, ज्यांना जमतंय त्यांनी घ्या नक्कीच. नाहीतर आपली ही अशी एका तडक्याची पावभाजी
खूप छान मस्त होते. तुम्ही 2 पाव खात असाल तिथे 4 पाव खाल अशी पावभाजी करून बघा. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता काही कसे म्हणजे त्यांना कमेंट करता येत नाही किंवा माहिती नसतं, पण ज्यांना येते त्यांनी करा. नमस्कार.